इनरव्हील क्लब ऑफ कल्याण डायमंड, इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याण आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने करिअरच्या उंबरठ्यावर हा विशेष कार्यक्रम कल्याणातील आचार्य प्रल्हाद केशव अत्रे रंगमंदिरात मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमास महापालिका आयुक्त डॉक्टर अभिनव गोयल, उपायुक्त डॉक्टर संजय जाधव, माजी आमदार नरेंद्र पवार, रेडिओलॉजी संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत पाटील, खर्डीकर शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक डॉक्टर सुनील खर्डीकर, शिक्षण अभ्यासक बिपिन पोटे, वाजपेयी आदी मान्यवर उपस्थित होते। कल्याणमधील 15 शाळांमधून सुमारे 750 विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते। उपस्थित सर्व मान्यवरांचं आयोजकांकडून स्वागत करण्यात आलं। डोंबिवलीतील ख्यातनाम व्यावसायिक तसेच सुप्रसिद्ध खर्डीकर क्लासेसचे संचालक डॉक्टर सुनील खर्डीकर, खर्डीकर शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव संगीता खर्डीकर तसेच खजिनदार ॲडव्होकेट संकेत खर्डीकर देखील उपस्थित राहिले होते। दरम्यान इनरव्हील क्लब ऑफ कल्याण डायमंडच्या अध्यक्षा डॉक्टर तृप्ती बोबडे यांनी खर्डीकर यांना सन्मानित केलं। विद्यार्थ्यांच्या भावी वाटचालीसाठी उपयुक्त आणि प्रेरणादायी ठरलेल्या या उपक्रमाचं पालक वर्गाकडून मोठं कौतुक करण्यात आलं। असेच लोकोपयोगी उपक्रम विद्यार्थ्यांकरिता असे राबवल्याने त्यांच्यात आत्मविश्वास आणखीन वाढू लागतो। अशा कार्यक्रमांकरिता खर्डीकर शिक्षण प्रसारक मंडळ नेहमीच पुढाकार घेत आले असून तुम्ही देखील तुमचे सामाजिक कार्य असेच सुरू ठेवा, अशा भावना डॉक्टर सुनील खर्डीकर यांनी आयोजकांप्रती व्यक्त केल्या। याबाबत आयोजक डॉक्टर तृप्ती बोबडे यांनीही डॉक्टर सुनील खर्डीकर यांच्या आजवरच्या शैक्षणिक योगदानाबद्दल त्यांची प्रशंसा केली। सदर कार्यक्रमाने भारावलेल्या डॉक्टर सुनील खर्डीकर यांनी MH मराठीच्या माध्यमातून इतर विद्यार्थ्यांना एक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे। त्यात ते सांगतात की एक मेंढपाळ खांद्यावरती बकरी घेऊन चाललेला असतो। इतक्यात त्यांना वाटेत एक इसम भेटतो। काय हो पाहुणं, हे कुत्र खांद्यावर घेऊन का चालला आहात, असे तो त्या मेंढपाळाला विचारतो। त्यावर तो मेंढपाळ फक्त हसून पुढे जातो। यानंतर त्याला आणखीन एक माणूस भेटतो। काय बाबा, कुत्र्याला खांद्यावर घेऊन कुणीकडे? यावर मेंढपाळ म्हणतो, कुत्रा नाही बाबा, बकरी आहे, तुम्ही नीट बघा, असे म्हणून तो पुढे जातो आणि त्याला आणखीन दोघेजण तेच विचारतात। एकच प्रश्न ऐकून मेंढपाळ विचार करायला लागतो। आपल्या खांद्यावर कुत्रा आहे आणि आपण त्याला बकरी समजतोय असं त्यालाही वाटायला लागतं। पुन्हा एक माणूस तेच वाक्य म्हणताच त्याने ती बकरी खाली सोडून दिली। बहुतेक बकरीसारखं दिसणारं कुत्रच दिसतंय असं म्हणून तो पुढे निघून गेला। मेंढपाळ निघून जाताच ते 5ही मित्र त्या बकरीला उचलून पळून जातात। या बोध कथेमध्ये डॉक्टर खर्डीकर यांनी असे तात्पर्य सांगितलंय की एखाद्या विद्यार्थ्याला त्याचे पालक, मित्र, शिक्षक हे सतत कच्चा किंवा ढब्बू म्हणून त्याला दर्जा देतात। त्यामुळे तो विद्यार्थी मानसिक दृष्ट्या कमजोर होऊन आपल्याला चांगले गुण मिळणार नाहीत हे गृहीत धरूनच चालतो। अगदी त्या मेंढपाळाप्रमाणेच इतरांचे बोलणे वारंवार ऐकून तेच त्याला योग्य वाटू लागते। त्यामुळे विद्यार्थ्यांशी आपण काय आणि कसे बोलतो हे महत्त्वाचे असून त्यांच्याशी सकारात्मक बोलायला हवे व त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करायला हवा, असा संदेश त्यांनी MH मराठी मार्फत विद्यार्थ्यांसमवेत शिक्षक आणि पालकांना दिला आहे।